सकाळपासून गिरायक असून पण एवढीशीच कॅश. तर इकडे आईंची देवपूजा चालली होती, माझी दुकान उघडण्याची गडबड चालू होती. निरभ्र आभाळ होतं, कोवळे ऊन पडलं होतं. सकाळीच जाड लोट करून दुकानाची साफसफाई करून जिथल्या तिथं पसारा ठेवला. त्यासोबतच काउंटर आणि भरण्या पण पुसून घेतला. आता आलं आहे पहिलं गिराईक. त्यांनी घेतलेलं आहे तेलपुडा आणि त्यानंतर मी दुकानाच्या साहित्याची यादी बनवली. इकडे मी जेवण करत असताना एक गिराईक आलं, ते समर्थनं दिलं होतं. त्यानंतर इथं अर्धा किलो तांदूळ, मूग डाळ, पेन्सिल बॉक्स असं गिरायकाने साहित्य घेतलं. दुसऱ्या गिरायकाने इथं दूधपुडा घेतला. आता सकाळपासून गिरायक असून पण एवढीशीच कॅश. तर झालं काय, तर सगळ्यांनी स्कॅनरवरच पैसे पेड केले त्यामुळे. तर इकडं दुकानाचं साहित्य आलेलं आहे आणि ज्या त्या जागेवर मी लावत आहे. हे आहे बांबू, हे आहे शेंगदाणा चिक्की, हे आहे शेजवान चटणी, ती ज्याच्या त्याच्या जागेवर लावत होती. त्याबरोबरच हा आहे हेड अँड शोल्डर शॅम्पू, 5 वाली वेलचीची पट्टी आणि मसूरची डाळ संपली होती, ती पण आणली होती. आता या छोट्या गिरायकाने घेतलेलं आहे गूळ आणि मारी बिस्किट. सकाळी तर ऊन पडलं होतं, आता धो धो पाऊस पडत आहे आणि असं करत करत संध्याकाळ झाली आणि दुकान बंद करण्याची वेळ झाली. बाय.